आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत, मग मुलांना सुट्ट्या लागलेत. मग मुलं म्हणतात आई काहीतरी वेगळं बनवायचं नाश्त्याला. मग आईला मग पटकन काय सुचत नाही, तर तुम्ही हा झटपट तुम्ही डोसा बनवू शकता अगदी 10 मिनिटामध्ये. त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी देखील बनवून तयार केलेली आहे. आणि तुम्ही हा डोसा अगदी झटपट डोसा बनवू शकता, तेही तांदूळ न वापरता, खूप वेळ पीठ फर्मेट न करता, कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. च्या वापरण्यातला सोडा न वापरता, इनो न वापरता आज आपण अगदी 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवूयात. तर मंडळी, अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. डोसा बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे मसूर डाळ. तर ही मसूर डाळ आपल्याला काय करायचे, 1 वाटी इतकी घेतलेली आहे. तुम्ही ज्या घरातली कुठली वाटी असेल तर 1 वाटी घेऊ शकता, तुमच्या घरात कुठली असेल सेट करून घ्यायची आहे वाटी. आणि 1 वाटी घ्यायची आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायची स्टीलच्या. डाळीला पावडर धूळ वगैरे असते त्यासारख्यात आपल्याला धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने. स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने. आता काय करायचं, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुडील इतपत पाणी टाकायचं आहे. डाळ बुडील इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे 1 ग्लास इतकं. आता आपल्याला झाकण ठेवून साधारण अगदी 5 मिनिट ठेवायचे. तुम्ही 10 मिनिट देखील ठेवू शकता, पण मी 5 मिनिट ठेवणार आहे झाकून याला. आता 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता, 5 मिनिटांनी देखील डाळ छान भिजली देखील आहे. अगदी 5 मिनिटच फक्त लागतात, फार काही वेळ लागत नाही मसूर डाळ भिजायला. आता काय करायचं, छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, मसूर डाळ काढून घ्यायचे थोडीशी. आणि थोडे अद्रकचे तुकडे टाकायचे, 1 इंच अद्रक तुकडा. आणि जिरे टाकायचे 1 चमचा. 1 चमचा जिरे टाकले. थोडंसं पाणी टाकायचं, डाळी भिजवली त्यांनी त्याच्यामधलंच थोडंसं अगदी. आणि वाटून घ्यायचे, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. या पद्धतीने आपण डाळ तांदळाचं मिश्रण कसं वाटून घेतो अगदी त्या पद्धतीनं आपल्याला मऊ लोण्यासारखं वाटून घ्यायचं हे. आता दुसरी बॅच देखील अशीच वाटून घेणार आहोत. आणि 1 वाटी म्हणजे डाळ घेतली होती ना, त्याच्यामध्ये आपले 10 डोसे बनवून तयार होतात अगदी. आता काय करायचं, याच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता ही मी पीठ आहे ना सगळं वाटून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकायचं मिक्सर भांड्यामध्ये, म्हणजे डाळ वाटलेलं आहे ना ते सर्व निघून जातं. अगदी अर्धा कप इतकं टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे, पण अर्धा वाटीच टाकलेला आहे, अर्धी वाटी बाजूला ठेवलेला आहे. आणि काय होतं, रवा टाकल्यामुळे काय होतं, अगदी कुरकुरीत छान आपले डोसे बनवून तयार. जर तुम्ही रवा नाही टाकला तर ना तुमचे मऊ पडतील डोसे, त्याच्याकरता आपल्याला थोडासा रवा टाकायचा आहे आणि खूप छान टेस्टी बनवून तयार. आणि आपल्याला अर्धा कप इतकं दही टाकायचं आहे. दह्यामुळे काय होतं, उग्रवास असतो ना त्या डाळीचा पूर्ण निघून जातो. त्याच्याकरता आपल्याला अर्धा कप इतकं फ्रेश दही टाकायचं आहे, घरी बनवलेलं. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेणार आपण. मीठ टाकल्यानंतर दही आपण रवा टाकलेला सगळं एकजीव असं होईल. 1 ते 2 मिनिटं याला मी छान मिक्स करून घेते पळीने. इथे आपलं डोसा बनवण्यासाठी पीठ देखील रेडी झालेलं आहे, पण हे बाजूला ठेवून द्या 1-2 मिनिट. मस्त अशी चटणी बनवण्यासाठी अगदी 10 मिनिटांमध्ये चटणी बनवून तयार होते. इथे मी घेतलेल्या 11 ते 12 लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या घेतल्या. तुम्ही कमी जास्त करू शकता लसणाचं प्रमाण. मोठ्यात असले तर तुम्ही 7 ते 8 वापरू शकता. हिरव्या मिरच्या 6 ते 7 घेतलेल्या आहेत. मुठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. 1 पाव कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. मी साल काढून नाही घेतले, तुम्ही साल काढून घेऊ शकता. आणि ओबडधोबड असं वाटून घ्यायचं मिक्सरला पल्स मोडवरती. आता काय करायचं, 1 पॅन घ्यायचा, छोटा पॅन. त्याच्यामध्ये आपल्याला केटलीच्या पळीने आपल्याला तेल टाकायचं 1 पळी. आणि जिरे मोहरे टाकायचे आहेत अर्धा चमचा. थोडासा हिंग टाकायचा. आणि आपण जे ओबडधोबड वाटण करून घेतलं होतं ना हिरवी मिरचीचं, लसणाचं, कोथिंबीरचं, ते आता आपल्याला टाकायचं या पॅनमध्ये. आणि ह्याला 1 ते 2 मिनिट याला छान परतून घेणार, म्हणजे कच्चेपणा दूर होईपर्यंत. आता ह्याला छान परतून घेतलं. दही घालणार होतं आपण. दही कप इथं मी घेतलेलं आहे, 1 कप इतकं घेतलेलं आहे घरी बनवलेलं, किंवा तुम्ही विकतचं देखील घेऊ शकता या ठिकाणी. आंबट नसावं जास्त. आता काय करायचं, दही घालायचं आणि गॅस आहे तो बंद करायचा. दही टाकल्यानंतर अजिबात चालू ठेवायचं नाही. आणि ह्याला मीठ टाकायचे थोडंसं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. इथे आपली झटपट अशी दह्याची चटणी देखील बनवून तयार आहे. अगदी टेस्टी मस्त लागते ही दह्याची चटणी. आपण चटणी बनवून तयार लगेच डोसे बनवायला घेणार आहोत. आता इथे आपले पीठ देखील कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आपण डोशाचं पीठ कसं असतं ना अगदी त्या कन्सिस्टन्सी म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला तव्यावरती मिठाचं पाणी टाकायचं, शिंपडायचे आणि कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, टेम्परेचर असतं ना तव्याचं ते कमी होतं आणि डोसा छान होतो. आणि पीठ सोडायचं गोल आकासा एका पळीने डायरेक्शनमध्ये आपल्याला
पीठ आहे ना हे पसरून घ्यायचं या पद्धतीने। इथे डोसा देखील बनवून तयार। आता काय करायचं, थोडंसं तेल टाकायचे, ते तुम्ही तूप देखील टाकू शकता आणि ह्याला बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिट याला छान वरची बाजू म्हणजे खालची बाजू शेकेपर्यंत अगदी तसाच ठेवायचे 1 ते 2 मिनिट। आता बघू शकता खालची बाजू देखील छान भाजली देखील आहे। आता काय करायचं, पलटी मारून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी मस्त डोसा बनवून तयार झालेला, अगदी छान जाळी देखील पडलेली आहे आणि जास्त वेळ डाळ वगैरे भिजत नका, अगदी पूर्वतयारी कुठली न करता अगदी 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। आणि बघू शकता अगदी डोसा देखील छान बनवून तयार, अगदी कुरकुरीत छान होतो बरं का। एकदा पाणी शिंपडायचं, तवा पुसून घ्यायचा, म्हणजे टेम्परेचर आहे ना तव्याचं कमी होतं। गॅसची फ्लेम आहे ते मीडियम ठेवायची, शिंपडून पुसून घेतात आणि एकाच डायरेक्शनमध्ये हा डोसा पीठ आहे ना ठेवून आपल्याला पसरून घ्यायचा डोसा पळीने आणि ह्याला खालची बाजू छान शेकली गेली ना ह्याला आता पलटी मारून घ्यायची आहे। पलटी मारून घेतली होऊ शकता तुम्ही, अगदी गोल्डन रंगावरती छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी मस्त आपला डोसा बनवून तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूनी अगदी खरपूस मस्त असा सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि याचे क्रिस्पीपणा बघू शकता। रवा टाकल्यामुळे आपला क्रिस्पी डोसा तयार झालेला। आता काढून घेणार, गॅस बंद करायचा। आता इथे बघू शकता मी सगळे डोसे बनवून घेतले, अगदी बघू शकता अगदी कागदासारखा पातळ कुरकुरीत डोसा बनवून तयार झाला। अगदी तेही तांदूळ न वापरता अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। रोज रोज मुलांना नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल, तुम्ही पटकन हा डोसा बनवू शकता अगदी। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त आपण ती रेसिपी वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा अशाच मस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।